धन्यवाद. 1 मिनिट मॅच थांबवा. मागच्या साईडला जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत त्यांना विनंती करतो की आपण बाहेर व्हा. तिथून विनंती करतोय. सुभाष इंगळे यांच्यासाठी सुवर्ण संधी येते. जर कॅच पकडली तर 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल दीपकजी पवार यांच्या माध्यमातून. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल अडपा पाटणा सेटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, जिथे एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं खातं ओपन केलं टीम श्री सोनार सिद्ध धाटाव या संघानं. श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेची खऱ्या अर्थानं संपूर्ण रोहा तालुक्यामध्ये चर्चा होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. ज्या स्पर्धेची खऱ्या अर्थानं वाट पाहिली गेली आहे अशी स्पर्धा श्री सोनार सिद्ध चषक 2025 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. एका बाजूला टीम ऋग्वेद फायटर्स खैरवाडी त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना श्री सोनार सिद्ध धाटाव या दोन संघादरम्यानची ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऋग्वेद फायटर्स खैरवाडी संघानं टॉस जिंकला होता. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केला टीम श्री सोनार सिद्ध धाटाव संघाला. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यश आणि त्याच्या साथीला हितेश, तर गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी योगेश दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेला बॅक टू बॅकचे 3 षटकार आणि बॅक टू बॅकचे 3 चौकार याच्यासाठी सुवर्ण कॅश प्राइज येतोय. सन्माननीय तुकारामजी भुकटे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आणि त्यावेळेला जर सुभाष इंगळे यांनी जर कॅच पकडली तर 100 रुपयाचं कॅश प्राइज दीपेशजी पवार साहेब यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. षटकातील पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये योगेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळाले. पहिला 4 बॉलचा खेळ आपण पाहिला. 4 बॉलमध्ये धावफलकावरती धावा 2 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. यश या बॅटरला इथून मात्र रोखलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं. यशच्या विरोधामध्ये बॅक टू बॅकचा हा दुसरा डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. योगेश चांगली गोलंदाजी करतात. सुरुवात तर त्यांच्या माध्यमातून चांगली राहिली आहे. ॲज अ बॉलर म्हणून ते संघाच्या आतमध्ये खेळतात आणि चांगलं योगदान नेहमी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. याही वेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते, जिथे बॅटरचं फुटवर्क होत नाहीये ते पाहिलं गेलं. शरीरापासून दूरवरती चेंडू ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये योगेश यानं केलं. एक्सपिरियन्स बराचसा योगेशकडे आहे. बरंचसं क्रिकेट त्यानं खेळलंय आणि अनुभवाच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाजी करतोय. पाहणं ज्या वेळेला बॅटरचं फुटवर्क होत नाहीये त्यावेळेला शरीरापासून दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. पण तो यावेळेला सफल झाले. आडबा पाटणा सेटला खेळत असताना चेंडू लॉंग लेग रिजनमध्ये सीमा पार. धावा मिळतील 4 चौकार. कोलाट क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सन्माननीय सतीश जाधव साहेब यांचा शुभागमन होत आहे. वेलकम सर. आपलं मनपूर्वक हार्दिकाचं स्वागत. एक उत्तम खेळाडू, एक उत्तम आयोजक आणि त्यावेळेला संघाच्या पाठीशी राहणारे व्यक्तिमत्व आज या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. श्री सोनार सिद्ध चषक 2025 मध्ये साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चौकार येतोय. यशच्या बॅटमधनं पहिल्या षटकाचा खेळ ते संपुष्टामध्ये आलाय. पहिला 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल 6 या आकड्यावरती. कुलाट क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सन्माननीय सतीश जाधव साहेब यांचा आपण इथे यथोचित मान सन्मान करूयात. मी प्रज्वलजी भुकटे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि त्यावेळेला या स्पर्धेच्या वतीनं आकर्षक अशी भेट अर्थात सन्मान चिन्ह देऊन आपण यथोचित मान सन्मान करतोय. कोलाट क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सतीशजी जाधव साहेब यांचा मान सन्मान या प्रमुख अतिथी मंचकावरती करतोय. धन्यवाद साहेब. आपण आपला मोलाचा वेळ दिलात, आवर्जून या स्पर्धेला भेट दिलीत त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. षटक क्रमांक 2 मध्ये ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. प्रेम पहिला बॉलवरती सिंगल येते, तिथे बॅटर हितेशच्या बॅटमधनं सिंगल आले. सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. एका बाजूला यश, त्यांच्या साथीला हितेश 2 बॅटर पाहायला मिळाले. यशच्या बॅटमधनं चौकार आलाय. ओपीच बॉल लॉफ्ट करत असताना फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक बॉलचा खाली वलजच कॅच. पहिला विकेटचं पतंग बॅटर यश मैदानाच्या
बाहेर परतवले. पहिला विकेटचा धक्का बसला टीम श्री सोनार सिद्ध धाटा या संघाला. नवीन बॅटर मैदानात दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम श्री सोनार सिद्ध धाटा या संघाच्या माध्यमातून अजय मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला येतात. सुरुवातीच्या काळामध्ये कबड्डीवरती सातत्याने जास्तीचं लक्ष केंद्रित केलं गेलं. कबड्डीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये नाव रूपास येत असताना अजय मोरेला आपण पाहिलं सध्याच्या घडीला क्रिकेटचे धडे मैदानाच्या आतमध्ये तो गिरवतोय. मोठे फटके खेळण्यासाठी नेहमी ओळखले जातात. ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी आठवावी लागेल ज्या रात्रीच्या स्पर्धेमध्ये अप्रतिम बॅटिंग अजय मोरेची आपल्याला पाहायला मिळाली. ती अजय मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. संघ अडचणीमध्ये सापडलाय. इथून मार्ग दाखवायचा, बॅटिंग करायचे, धाबा बनवायच्यात अजय मोरे यांना. यावेळी सबॉल समोरच्या दिशेला आक्रमण केलं, लॉफ्ट केलं होतं, फटका मिस टाइम पाहायला मिळाला. अगदी क्षेत्ररक्षकाच्या बराचसा दूरवरती चेंडू पाहायला मिळाला जिथे 2 धावा अगदी सहजरित्या अर्जित केल्या गेल्या. या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 9 या आकड्यावरती. आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिथे षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना पहिल्या 4 बॉलचा खेळ आपण पहिल्या 4 बॉलमध्ये एक महत्त्वाचे विकेट यशला बाद केलं. तदनंतर धावा अवघ्या खर्च केल्या 3. चांगली गोलंदाजी. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळाला. पंच वळले दर्शवलाय की हा व्हाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 10 या आकड्यावरती. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते टीम श्री सोनार सिद्ध धाटा या संघाला जर आपला कोणताही प्रेक्षक किंबहुना खेळाडू जर जे मैदानाच्या आतमध्ये आले तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल अशी आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते. विनंती करतोय जे प्रेक्षक किंबहुना सपोर्टर्स जे रोप लावले त्या रोपच्या आतमध्ये आले त्यांना विनंती करतो की आपण बाहेर व्हा, अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल. याकडे मी लक्ष वेधतोय. आणखीन एका विकेटचं पतंग. बॅटर अजय मोरे मैदानाच्या बाहेर. महत्वाचे बॅटर अजय मोरे मैदानाच्या बाहेर होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अजय मोरे बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानात दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतील टीम श्री सोनार सिद्ध धाटा या संघाच्या माध्यमातून बॅटिंगसाठी दीपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. दीपेशकडे सुद्धा क्षमता आहे, मोठे फटके तो खेळू शकतोय, त्याच्याकडे ते टॅलेंट आहे. सध्या बॅटिंगला तो आला. लो फुलटॉस बॉल कव्हरच्या डोक्यावरून अप्रतिम स्ट्रोक खेळला. बॉल निघून चाललाय सीमा पार. आणखीन एक चौकार. चौकार येतोय बॅटर दीपेशच्या बॅटमधून. शेवटच्या बॉलवरती चौकार आला. चौकाराच्या मदतीनं षटक क्रमांक 2 संपुष्टात. पहिल्या 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळाल्या तब्बल 14 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चला पाण्याची मागणी केली मैदानाच्या आतमध्ये, लगेचच पाण्याची पूर्तता सुद्धा करायची आहे. श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटा आयोजित श्री सोनार सिद्ध चषक 2025 एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा रायगड जिल्ह्यामध्ये किंबहुना रोहा तालुक्यामध्ये अशी पहिली स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये अंतिम विजेत्या संघास तब्बल 11 सायकल इथे मात्र पुरस्कृत केल्या गेल्यात. अगदी वैयक्तिक बक्षिसं बरीचशी आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या दरम्यान. जिथे बॅट्समन बॉलरसाठी आपल्याला LED TV सुद्धा पाहायला मिळाली. या मालिकावीरासाठी आकर्षक अशी वॉशिंग मशीन आहे. त्यावेळेला एक जबरदस्त स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटा यांच्या माध्यमातून या स्पर्धेची चर्चा सातत्याने, या स्पर्धेची वाट अनेक खेळाडूंना पाहिली आहे. कारण कालांतराने ही स्पर्धा जानेवारीमध्ये होणार होती, परंतु गावामध्ये अनेक दुःखद घटना घडल्या गेल्या, त्यामुळे ही स्पर्धा लांबवली गेली. आणि त्यानंतर अखेरकार ही स्पर्धा प्रेक्षकांच्या खेळाडूंच्या भेटीला आलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. भव्य दिव्य अशी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. श्री सोनार सिद्ध चषक 2025 मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे.
सन्माननीय तुकारामजी भोगटे साहेब यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आहे. जर बॅक टू बॅक ते 3 षटकार किंवा 3 चौकार आले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. त्याही वेळेला नितीनजी रटाडे साहेब यांच्या माध्यमातून जर षटकार आला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आणि त्याही वेळेला दीपकजी पवार साहेब यांच्या माध्यमातून संदीप इंगळे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर कॅच पकडली तर 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. संदीप इंगळे की सुभाष इंगळे मापे असावे सुभाष इंगळे जे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर कॅच पकडली तर 100 रुपयाचं कॅच प्राइज इथे मात्र दिलं जाईल. योगेश गोलंदाजी मार्कवरती आले. पहिल्या बॉलवरती सिंगल येते. सिंगलच्या मदतीनं 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. यावेळी सर्पा पाटणा ऑन सेटला खेळलेत. एक सिंगल तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला गेला आणि बघता बघता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये अगदी सुखरूपरित्या कंप्लीट केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलंय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 17 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 17 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. योगेशनं पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. योगेशच्या शेवटच्या बॉलवरती दीपेशच्या बॅटमध्ये चौकार आला आणि आता मात्र दीपेश आत्मविश्वासाच्या जोरावरती बॅटिंग करतोय. यावेळेला कट करायचं होतं. बॅटन बॉलचा संपर्क नाही. या विकेट किपरचा वैध घेतला गेला जिथे डॉटबॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. या डॉटबॉलच्या मदतीनं धावफलक आता मात्र स्थिरावल्या. धावफलकावरती धावसंख्या 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. या षटकातील पहिल्या 3 बॉलचा खेळ आपण पहिल्या 3 बॉलमध्ये अवघ्या 3 धावा योगेशने खर्च केल्यात. अचूक टप्प्यावरती त्याची भेदक माऱ्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे जिथे धावांपासून वंचित ठेवल्या टीम श्री सोनार सिद्ध दाटाव या संघाला. पुन्हा एकदा कट करायचा होता. फुटवर्क होत नाही या बॅटर दीपेशचं. त्याही वेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. या शरीरापासून दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केले गेले किंबहुना राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये करतात आणि त्याही वेळेला दीपेश सारख्या एका महत्त्वाच्या बॅटरला रोखण्यामध्ये यश आलंय. हा बॅक टू बॅकचा दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. यावेळेसचा बॉल खोलवर टप्प्याचा मैदानाच्या आतमध्ये लाऊड शॉट अपील पाहायला मिळाली आहे जिथे एक सिंगल लेग बाईसच्या स्वरूपामध्ये कंप्लीट केले गेले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 18 आतापर्यंत बनवल्या गेल्या. या षटकाचा विचार केला तर शेवटचा अंतिम बॉल या षटकातील बाकी आहे. योगेश तयार. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक लॉंगॉनमधनं वेगानं सेंडरवरती आलेत. एक सिंगल तर कंप्लीट केले. एका सिंगलवरती आता मात्र समाधान सुद्धा मानावं लागेल. सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 3. 18 बॉलचा खेळ संपुष्टात. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल 2 गडाच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती आहेत. तत्पूर्वी थांबूयात. वळूया डीजेकडे. ऐकूयात एक डीजेकडनं सुमधुर संगीत. 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. टीम श्री सोनार सिद्ध दाटाव या संघाच्या माध्यमातून धावफलकावरती धावा 19 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय संतोषजी मोरे साहेब यांचा शुभागमन होते. वेलकम सर. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिकाचं स्वागत. सोनार सिद्ध क्रीडा मंडळ आयोजित श्री सोनार सिद्ध चषक 2025 मध्ये आपलं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिकाचं स्वागत. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वैभव आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक महत्त्वाचे गोलंदाज वेगासाठी सातत्याने ओळखले जातात. वेग त्यांचा खूप सारा आपल्याला नेहमी मैदानावरती पाहायला मिळतो. पहिलाच बॉल मिस टाइम्स तो खेळले गेले हितेश. त्यानंतर बॉल निघून चाललाय सीमा पार येतोय हा चौकार. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो AK स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून अगदी शरीरापासून दूरवरती चेंडू ठेवला होता. लॉफ्ट केलं
अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. किमोना फटका फसला होता. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पाहायला मिळाले. जज करू शकले नव्हते. बॉल सीमा पार होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा मिळाल्या टीम श्री सोनार सिद्ध दाटाव संघाला. 4 धाव्याच्या मदतीनं धावफलक फ्लाय झालं. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल सोडून पुल करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. या डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबेल. धावफलकावरती धाव संख्या 23 या आकड्यावरती स्थिर आहोत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिले जिथे बॅटर बरेचसे सफल झाले. त्यानंतर हाफ ट्रॅकर बॉल हाताळण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्यावेळेला निर्धाव चेंडूची संगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबले. धावफलकावरती धावा 23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. वैभव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता समोरच्या दिशेला ऑन द राईज केलेल्या गॅप मध्ये बॉल निघून चालला. डीप एक्स्ट्राकावामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या. खरा फेकी होती त्याचा फायदा उचलला गेला. तिहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतले. बघता बघता 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 3च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 26 या आकड्यावरती. या प्रमुख अतिथी मंचकावरती आपण यथोचित मान सन्मान करूयात. सन्माननीय संतोषजी मोरे साहेब यांचा आपण या प्रमुख अतिथी मंचकावरती यथोचित मान सन्मान करतो. मी निखिलजी तामनकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभातानं यथोचित मान सन्मान या प्रमुख अतिथी मंचकावरती करायचा आहे. यावेळेस बॉल आणखीन एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला जिथे दीपेश या बॅटरला सातत्यानं रोखले गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं. सुरुवातच्या बॅटरनं खऱ्या अर्थानं चौकारानं केली. संघ अडचणीमध्ये होता. तदनंतर तो बॅटिंगला आला. ज्या वेळेला पहिल्याच बॉलवरती चौकार त्याचा बॅटमन आला त्यावेळेला असं वाटलं होतं की हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तारणार म्हणून आलाय की काय. परंतु तदनंतर योगेश असतील वैभव असतील यानं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलं. धावा इथे मात्र रोखल्या गेल्या. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज परतले आणि बघता बघता 2 धावा याही वेळेला कंप्लीट केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावलाय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 28 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. या षटकाचा विचार केला तर या षटकातील शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी आहे. बॅटिंगसाठी ऑन स्ट्राईकला दीपेश आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल समोर आक्रमण केलं. डीप एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चालला. सीमा पार. धावा मिळतील 4. षटक क्रमांक 5 मध्ये कैलासन आपण पाहतोय. आणखीन एक वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती डित्व स्पेशालिस्ट म्हणून गोलंदाजीला
येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी हितेश आणि दीपेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. धावा बनवायच्या त्या शेवटच्या ओव्हरमध्ये. आता मात्र गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल. ओव्हर पिच बॉल और बॅट ऑन सेटला केलाय. बॅटची इनसाइड एज घेतले. बॉल निघून चाललाय लॉंग लेग रिजन मध्ये. सीमा पार धावा मिळतील याही वेळेला 4 चौकार. नाहीये मैदानाच्या आतमध्ये काय घडलं. विकेट किपर थोडेसे फंबल झालेले आपल्याला पाहायला मिळाले. पंचांचा इशारा. 22चा एक धाव मिळाले. दुसरी धाव घेत असताना विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालं. हितेश मैदानाच्या बाहेर. हितेश एकोणचाळीस या आकड्यावरती आणखीन एक मोठा धक्का बसलाय. जे बॅटर माफी असावे 40 धाबा धाव फलकावरती आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश दाखल झालेत. पुन्हा एकदा गोलंदाज कैलास बॉलिंग ट्रॅक वरती दाखल. याही वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. हास्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. परंतु या वेळेला काय घडलंय तर बॅटर जे नवीन आले ते बॅटर मात्र आता मैदानाच्या बाहेर परतले. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मंदार दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. या पूर्वार्धाच्या डावामधील हा शेवटचा आणि अंतिम एक बॉल बाकी आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मंदार दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील हा शेवटचा बॉल या पूर्वार्धाच्या डावातील. स्विच हिट करायचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली आहे. एका सिंगलच्या मदतीने इथे मात्र
एका सिंगलच्या मदतीनं इथे मात्र पहिल्या पूर्वार्धाचा डाव संपलाय. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम श्री सुनार सिद्ध दाटाव संघानं धाबा बनवल्या. तब्बल 41-42 धावांचा टार्गेट सेट केलाय टीम ऋग्वेद फायटर्स खैरवाडी या संघाच्या विरोधामध्ये. चला नेक्स्ट मॅच टॉसकडे आपण वळूयात. एका बाजूला टीम सोमजाई तिसे त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना बापूजी देव बारसोली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. चला टीम सोमजाई तिसे आणि बापूजी देव बारसोली या दोन्ही टीमचं मी लक्ष वेधतोय की आपण टॉससाठी लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. पहिला डाव संपला आणि पहिल्या इनिंगच्या ब्रेकमध्येच आपण टॉस करतो याकडे मी लक्ष वेधतोय. सोमजाई तिसे आणि बापूजी देव बारसोली चला आपण लगेचच टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. सन्माननीय सतीश जाधव साहेब आणि महेंद्रजी रटाटे साहेब आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं नाणेफेक करायचे आहे. आणि त्यावेळेला सन्माननीय संतोषजी मोरे साहेब आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा जॉईन व्हा आपल्या शुभातानं आपण नाणेफेक करूयात. चला बापूजी देव बारसोली आणि सोमजाई तिसे या दोन्ही संघांचं मी लक्ष वेधतोय की आपण लगेचच टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. चोवीस चेंडूमध्ये 42ची आवश्यकता आहे. काय घडेल काय बिघडेल ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करूयात आमचे गुरुवर्य आदरणीय उमेशजी साळुंके सर यांना. धन्यवाद. हॅलो हॅलो या संतोषजी मोरे साहेब सतीश जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना ए साईडला बापूजी बारसोली तर दुसऱ्या साईडला सोमजाई तिशे यांच्यामध्ये मॅच 5 ओव्हरची मॅच असेल. कंपल्सरी चेसिंग आहे. हेड आणि टेल आहे. कॉल असेल बारसोली संघाचा. हेड इज द कॉल बारसोली आणि हेड आला आहे. बारसोली संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल आशिष? फिल्डिंग. 5 ओव्हरची मॅच आहे. किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-50. आयोजनबद्दल काय सांगशील? कारण एक जबरदस्त दमदार स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे जिथे आपण पदे प्रथम क्रमांक जो पटकवला त्यासाठी तब्बल 11 खेळासाठी 11 सायकल आहेत. काय सांगशील? आयोजन तर चांगलंच आहे. रोहा तालुक्यात पहिल्यांदा आयोजन असं झालं आहे. नक्कीच शुभेच्छा असतील. आपण टॉस हारलाय. जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आमचं पण फिल्डिंगच असता. परंतु आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धावा सुरक्षित वाटतील जर त्या बनल तर सुरक्षित राहतील? आम्ही 60+ धावा करण्याचा प्रयत्न करू. 5 ओव्हरची मॅच आहे. प्रथमच आपण पाहता ही दमदार स्पर्धा नेहमीच आपण पाहते 6 वर्ष पाहिली. 7वं पर्वामध्ये आलोत. 11 सायकली आहेत. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? आयोजन तर उत्तम प्रकारे आहे आणि रोहा तालुक्यात तर पहिल्यांदाच हे 11 सायकलींचं असं नियोजन आहे आणि आयोजन उत्तम केलं आहे. प्रयत्न असेल सायकलपर्यंत जाण्याचा? हा 100% प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक तुम्हाला. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकलाय. बापूजी तर बारसोली संघाने फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. जिथे जाऊया ऋग्वेद 11 फायटर्स या संघाने मात्र तब्बल धटव या संघाने तब्बल आपण पाहतो धावा बनवलेल्या आहेत. तिसरी मॅच आहे. हो नक्कीच व्हाईटनी सुरुवात झाली आहे. व्हाईटनी सुरुवात झाली आहे आणि नक्कीच आमच्या स्कोररने व्हाईटलीची सुद्धा नोंद केली आहे. तसेच शेखरजी रटाटे साहेब यांचं सुद्धा आगमन झालं आहे. विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपर यायचं आहे. सलमी जोडी आपण पाहिलं तर योगेश आणि आनंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. जिथे आपण पाहिलं तर
42 धावांचं लक्ष आहे. सुरुवात आपण पाहतो तर वाईटनी झाली आहे. गोलंदाजी ट्रायकर आपण मंदारला पाहताय, जिथे सुरुवात मात्र वाईटनी झाली. तर मंदार आले, सुरुवात वाईटनी झालेली आहे. जिथे आपण पाहताय सोनाशी धाटव या संघाने मात्र आपण पाहिलं तर ओहो जबरदस्त नाईस चेंडू टाकला गेलाय मंदारकडून, परंतु अपील केली जाते. पाहूया पंच नक्कीच आपण पाहतोय तर प्रीतम पाटील, पेन कलवा आणि मनोज भोगटे आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. आणि फलंदाज मात्र इथे बाद झाले. डीजेला असेल संधी. तर सोनाशी धाटव या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं सोनाशी धाटव संघाने टॉस हारले होते आणि बॅटिंग करायचा निर्णय त्यांना मात्र दिला होता. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतो 5 ओव्हरमध्ये 41 धावा बनवल्या, 5 गडी बाद झाले होते आणि आता मात्र पाठलाग करते तो ऋग्वेद फायटर्स खैरवाडी संघ. नक्की सुभाष इंगले आपण पाहतो तर आता बॅटिंगसाठी आले. त्यांच्यासाठी बक्षीस आलाय दीपक पवार यांच्याकडून. प्रत्येक चौकार षटकासाठी 100 रुपये असणार आहेत. ओ इथे मात्र पंच आमच्याकडे मध्ये सांगितले हा मात्र वाईट असेल आणि वाईटने मात्र इथे पुन्हा एक धाव घेतली जाईल. धावसंख्या 1 वाढेल. सध्याच्या घडीला धावसंख्येचा आपण विचार केला तर 42 धावांचा मात्र पाठलाग करतोय ऋग्वेद फायटर्स खैरवाडी संघ. परंतु सोनाशी धाटव संघाच्या धावा मात्र थांबावं लागते. जिथे मंदार गोलंदाजी ट्राय कर आहे, जिथे पहिली ओव्हर माझ्या मंदारकडे दिली आहे. सुरुवात वाईट नाही झाली, नंतर सिंगल, नंतर विकेट, पुन्हा एकदा वाईट पाहायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडू मात्र टाकलेत आणि तब्बल धावा 3 खर्च केल्यात. इथे मात्र सुभाष आलेले आहेत. इथे मात्र सन्मान दिला, चेंडूला थांबवलंय खऱ्या अर्थाने मंदार याने. बॅट्समन सुभाष याला. धावसंख्येचा आपण विचार केला सध्याच्या घडीला स्थिर आहे ते आमचे स्कोरर अर्जुन अंबासंती. धावा 3 आहेत. 42चा पाठलाग करायचा आहे. 3 चेंडूचा खेळ मात्र झाला, जिथे 27 चेंडू शिल्लक आहेत आणि 39 धावांची गरज आहे विजयासाठी ऋग्वेद फायटर्स खैरवाडी या संघाला. पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना आपल्या भेटीला येईल. ओ पुण्यात शुभेश मोठा फटका. माझा प्रयत्न होता, एकाच ट्रॅकवर 2 गाड्या जरूर आल्यात, पण तू पाहायचा इथे कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित विकेट मिळाली असती, पण तिथे एक सिंगल मिळेल ती सुभाष इंगलेला. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या 1 पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 4 झालेले आहेत. 4 चेंडूचा खेळ झाला, जिथे मंदार मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आलेत. या ओव्हरचा आपण विचार केला तर वाईटनी सुरुवात झाली आहे. सिंगल, विकेट, वाईट, डॉट, त्यानंतर पुण्याला सिंगल आली आहे, जिथे 42 धावा बनवायचे आहेत. योगेश आता मात्र स्ट्राईकला असेल, जिथे आनंद मात्र बाद झालेत. सुभाष आणि योगेशची जोडी मैदानच्या आतमध्ये. ओ फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये आहे, इथे मात्र पकडला झेल, संपला योगेचा खेळ. धक्का दुसरा. डीजे विघ्नेश आहे. ओके, तर फलंदाज हॅलो हॅलो प्रेमला बाद आहे, जिथे आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय. मंदार आपण पाहताय गोलंदाजी ट्राय कराय. सुरुवात चांगली आहे, मी म्हणेन सोनार शिदा धाटव या संघाची, कारण 42चा पाठलाग करायचा. पहिला 5 चेंडूचा मात्र खेळ झालाय. महत्वाचे 2 फलंदाज तंबूच्या असलेला आपण पाहतोय तर आनंद आणि योगेश मात्र बाद झाला. सुभाष आणि अर्थात प्रेम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे.
या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. 25 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज आहे. ती अर्थातच ऋग्वेद फायटर्स खैरवाडी या संघाला शेवटचा चेंडू आहे. ओ प्रेम आलेत, कॅच पुन्हा एकदा होती आहे परंतु कॅच ड्रॉप झाली आहे असं आपण म्हणूया. जीवनदान असलेल्या प्रेम याला एक सिंगल मिळेल. बाला खैरे होते विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल मिळेल. सिंगलने शतक क्रमांक पहिला संपला. जिथे ज्याच्यासाठी आणलं होतं ते मंदारने मात्र जबरदस्त काम केलंय. धावसंख्येचा आपण विचार केला तर मंदारने आतापर्यंत 5 धावा खर्च करत असताना महत्त्वाचे 2 फलंदाज त्यांनी बाद केलेत. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची. सतीश धावसंख्या 5 झाली म्हणजे 37 धावांची गरज आहे. एक मिनिट. 24 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. धावसंख्या 5 झाली आहे. 42चा पाठलाग करायचा आहे. या ओव्हरचा विचार केला तर बंदारने काय गोलंदाजी केली आहे. अवघ्या आपण पाहिलं तर 2 वाईट सुद्धा टाकलेत परंतु धावा मात्र खर्च केल्या. ते अवघ्या 5 धावा खर्च केल्यात आणि पूर्णपणे आपण पाहतो तर आपल्या संघाला फ्रंट फूटवर ठेवले गोलंदाज मंदारने. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलेत. मयूर आलेत. मयूर खैरे गोलंदाज ट्रॅकवर आलेले आहेत. 24 चेंडू 37 धावांची गरज आहे ऋग्वेद फायटर्स खैरवाडी या संघाला. सोनार शिधा चषक 2025 पर्व 7वा मध्ये आपण आहोत. ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो कारण ही स्पर्धा आपण पाहिलं तर जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार होती. जिथे 7, 7, 8 अशी या स्पर्धेने मात्र तारीख घोषित केली होती परंतु आपण पाहते तर तिथेच एक मोठा धक्का सुद्धा पूर्ण गावाला बसला होता. त्या कारणास्तव आपण पाहते ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आणि ती स्पर्धा मात्र आपल्या भेटीला आली आहे. एक जबरदस्त आयोजन नियोजन. प्रत्येक सामन्यासाठी आपण पाहतो इथे बक्षीस सुद्धा असणार आहे. प्रत्येक खेळाडूसाठी इथे मान सन्मान केला जातोय. प्रत्येक मान्यवरांचं इथे मात्र मान सन्मान केला जातोय. मयूर खैरे आलेत. गोंधळ ट्रायकर पहिला चेंडूमध्ये खोला टाकला. ऑन साईडला फटका केला आहे प्रेमने. जिथे मात्र अजय चेंडू फेकतील तो मात्र सिंगल मिळेल. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला अर्जुन आम्हाला सांगते धावसंख्या ती मात्र पहालमध्ये 6 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहे 23. 36 धावांची गरज आहे. 23 चेंडू 36 धावा. सध्याच्या घडीला या मॅचचा आपण विचार केला तर सोना शिधा धाटाव संघाच्या बाजूचं पारडं सध्याच्या घडीला जड आहे मी म्हणेन परंतु पाहायचं आहे सुभाष आणि प्रेम ही जोडी मैदानच्या आतमध्ये आहे. ओ लो फुलटा चेंडू होता. इथे मात्र जसा आगला वेगळा फाटका त्या चेंडू आपण पाहतो फर्स्ट स्लिपमध्ये सिंगल मात्र मिळेल. सिंगलने सध्याच्या घडीला काम चालू आहे. धावसंख्या इथे मात्र जाय ती 7 धावा. शतक क्रमांक 2 चालू झाला आहे. पॉवर प्लेचा शतक आहे. मयूर खैरे मात्र गोंधळच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात मात्र सिंगलने केली मग प्रेमने एक सिंगल घेतली. सुभाषने एक सिंगल घेतली आहे. 2 धावा आतापर्यंत गोला केल्यात 2 बॅटरने. येणारे चेंडू शिल्लक आहेत 22. विजयासाठी 35 धावांची गरज आहे. पुण्याचा मयूर हाफ टॅकल चेंडू आहे. डीप एक्स्ट्रा कवला फटका चांगला परंतु प्रोटेक्शन आहे. पकडलाय झेल संपलाय. प्रेमचा खेळ धक्का 3रा डीजे. डीजे
तरी आपण मयूर खैरेचे कौतुक करत असताना मात्र खराब चेंडू आहे. जसं आपण म्हणूया की दुधात जशी मासकी पडावी ना तसा हा चेंडू आहे. कारण जिथे असं वाटतं होतं की 3 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा दिल्या होत्या, चौथा चेंडू टाकण्यासाठी गेला, जणू काय चेंडू वॅरकर टाकत होता परंतु हातातून निसटला, परंतु फायदा झालाय तो कैलाचा. कारण 4 तर आल्यात प्लस 9 फ्री हिटची चेंडी आहे. 12 बांधल्यात, 21 मध्ये 30ची गरज आहे. फ्री हिटचा चेंडू आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा आपण पाहतो तर इथून गतीमध्ये पूर्णपणे थांबवलंय. कैलासला सुद्धा थोडंसं आपण मध्ये अचंबित केलाय. फ्री हिटचा चेंडू होता मयूर याचा आणि मयूरला सुद्धा माहिती आहे ज्या चेंडूवर आपण थोडीशी कुठेतरी जी चुकी केली ना ती आपल्या संघाला परवडणार नाही. कारण मोफतमध्ये तब्बल 5 धावा गेल्या होत्या त्या चेंडूवर. पुन्हा एकदा मयूर सज्ज झालेत. हो फुल टॉस चेंडू आहे, हवेमध्ये आहे. इथे मात्र प्रयत्न चांगला झालाय, पकडलाय, झेल संपलाय. कैलासचा खेळ धक्का बसेल तो इथून खैरवाडी संघाला. चौथा बघा जिथे 42 धावांचा पाठलाग करायचा. 11 चेंडूचा खेळ झालाय. 11 चेंडूमध्ये 12 धावा आतापर्यंत जुळल्या गेल्यात. परंतु 12 धावा करण्यासाठी महत्वाचे 4 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला सुद्धा परत पाठवलेत. ते सोनाशिद दाटव संघाने न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आता आले ते वैभव आलेत. वैभव आणि शुभास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 19 चेंडू शिल्लक आहे, 30ची गरज आहे. 19 चेंडू 30ची गरज आहे. पहिल्या फेरीमधली ही तिसरी मॅच आपल्या भेटीला आली आहे. जिथे आपण पाहतोय तर अर्थातच ऋग्वेद फायटर्स खैरवाडी या संघाने टॉस जिंकला होता. प्रथम फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. त्यानंतर आपण पाहिलं तर जिथे पाहतो प्रथम बॅटिंग करत असताना सोनाचे दाटव संघाने 41 धावा बनवल्या. 42 धावांचा पाठलाग करत असताना 4 गडी मात्र बाद झाले. येणारे चेंडू शिल्लक आहे तिथून 19 आणि 30ची गरज आहे. परंतु या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो तर मयूर खैरे यांनी मात्र कमबॅक केलाय. 1 नो जरूर टाकला होता. मोफतमध्ये 5 धावा संघाला दिल्या होत्या परंतु याने पुन्हा एकदा कमबॅक केलाय. आता वैभव आलेत. या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे, 30 धावांची गरज आहे. ओ इथे मात्र वेगात टाकलेला चेंडू होता. भन्नाट शतक क्रमांक दुसरा संपलाय. पॉवर प्लेचा खेळ संपला. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 30ची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धावा गोला करायचे आहेत त्या ऋग्वेद फायटर्स खैरवाडी या संघाला. 18 चेंडू 30 धावा. 12 चेंडूचा खेळ संपला. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. तोपर्यंत आपण जाऊया एक मधुर संगीत ऐकण्यासाठी डीजे मास्टर भोऱ्याकडे. डीजे तर आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात सोनाशिद चषक 2025 पर्व 7व्यामध्ये आपण आहोत आणि या स्पर्धेचा आज पहिला दिवस आहे. या स्पर्धेमधून आपण पाहतो बरेचशा बक्षिसा सुद्धा बहाल केलेल्या आहेत. प्रत्येक आपण पाहतो तर मग प्लेअर ऑफ द डे असेल. त्यासाठी आपण पाहतो तर जो खेळाडू प्लेअर ऑफ द डे ठरेल त्याला मात्र कूलरसुद्धा असेल. अर्थातच कबड्डीपटू नितीन रराडे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतो तर विवान यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. तसेच प्लेअर ऑफ द डेसाठी टी शर्ट आहेत ते प्रज्वल विठ्ठल भोगटे साहेब तसेच तेजस केशव भोगटे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्याच्यात आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रत्येक आपण पाहतो तर दाटा गावामध्ये दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक मान्यवरांनी मात्र या स्पर्धेसाठी आपला हातभार लावलेला आहे. तर जाऊया मैदानाकडे. पुण्यात जिथे 18 चेंडू 30 धावांची गरज असताना कर्णधारने पुन्हा एकदा मंदारवर ही जबाबदारी सोपवलेली आहे. जिथे प्रत्येक ओव्हरमध्ये मात्र इथून 10 धावा गोला करायचे. सध्याच्या घडीला ऋग्वेद फायटर्स खैरवाडी संघासाठी आता मात्र थोडंसं आव्हान कठीण झालेलं आहे. कारण अगव्या 12मध्ये आपण पाहतो 12 धावा इथे बनल्या गेल्यात. परंतु 12 धावा बनवण्यासाठी महत्त्वाचे 4 फलंदाज मात्र बादसुद्धा झालेत. आता मात्र वैभव आणि सुभाष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथून मात्र आता 18 चेंडू 30ची. दाटव संघ विनंती असेल टायमर चालू झाला आहे आपला.
आपल्याकडे आता मात्र 15 मिनिटं आहेत, त्याच्यामध्ये 3 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. पुन्हा एकदा मंदार इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळला गेला. चेंडू आपण मध्ये मिड विकेटमध्ये येते. सिंगल कंप्लीट केली आहे. डबलला पलटलेत परंतु डबल मिळणार का हा प्रश्न सध्याच्या घडीला विचारला जातोय. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतील. धक्का 5वा आहे आणि एक शॉट आहे. मरण एक पण नाही का. तर 17 चेंडू धावसंख्या 12 आहे. 30ची गरज आहे. अर्धा संघ मात्र तंबूच्या आसराला आहे. 5 फलंदाज बाद झालेत. पूर्णपणे आता मात्र संकटामध्ये सापडलाय तो ऋग्वेद फायटर्स खैरवाडी संघ. कारण 17 चेंडू 30ची मात्र इथून गरज आहे. सर्व संतोषजी ठेटे सकाळी 10 वाजता झालेले आहेत. त्यांनी आपली सकाळी कारण इथे जे मान्यवर आहेत ना हे सकाळी ठीक 10 वाजता आलेले आहेत आणि येऊन इथे मात्र पूर्णपणे या मॅचचा ते आनंद घेत आहेत. इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये प्रीतम पाटील नक्कीच अमल सांदी की हा सुद्धा डॉट चेंडू असेल. इथे मात्र सलगचा हा दुसरा डॉट आहे. आता मात्र 16 चेंडू 30ची गरज आहे. पारडं जड आहे सोनार सिद्ध धाटव संघाचं. कारण जो मोमेंटम आहे ना तो पूर्णपणे मंदारच्या या गोलंदाजाने शिफ्ट केला आहे तो धाटव संघाकडे. न्यू पासून मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला सध्याच्या घडीला आदेश आहेत. ओ इथे मात्र पाहायचं आहे. इथे मात्र पाहायचं आहे. इथे मात्र डॉट चेंडू सलगचा हा तिसरा डॉट आहे. आदेशला कळायला पाहिजे की जर आपण ऑफ स्टंपला सफल झाले तर आपल्याला वाईट मिळणार नाही आहे. कारण ती एक जी बाजू आहे ना ती गोलंदाजासाठी आहे. तिसरा हा सलगचा डॉट चेंडू आहे. 15 चेंडू 30ची गरज आहे. ती इथे मात्र बॅटची येत लागेल. चेंडू आपण पाहते फर्स्ट स्लिपमध्ये प्रोटेक्शन आहे. थोडंसं पंबल झालेत फिल्डर. सिंगल घेतली आहे. आदेश डबलला पलटलेत आणि इथून मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या 2ने वाढेल. या ओव्हरचा विचार केला तर आपण आत्तापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला आहे असे आम्हाला अर्जुन सांगते. अर्जुन शिल्के आपण पाहते तर कोरोच्या भूमिकेमध्ये आपल्याला लाभलेले आहेत. तसेच आपण पाहते तर इकी लाईव्ह स्पोर्ट अलिबाग यांच्या माध्यमातून पूर्ण ही स्पर्धा कव्हरेज केलेली आहे. घर बसल्यासुद्धा या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता. 14 चेंडू 28ची गरज आहे. पुण्याचा चांगला खोला टाका चेंडू. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरमधून लॉंग ऑफला जाईल. तिथे थोडेसे फिल्डर बंबल झाले. त्याच दरम्यान इथे आदेशला 2 धावा कंप्लीट मिळतील. धावसंख्या 2ने वाढेल. धावसंख्या बघता बघता 16वर जाईल. येणारे चेंडू शिल्लक आहे 13. 26ची गरज आहे. बघा इथून आदेश मात्र तेच काम करते जे संघाला पाहिजे. कारण त्याला माहिती आहे जर मोठे फटके येत नसतील तर सिंगल डबलनी ही मॅच आपण पुढे नेऊया. इथे मात्र पाहायचं आहे शतक क्रमांक मात्र इथे तिसरा सुद्धा समाप्त झाला आहे. 18 चेंडूचा खेळ संपला आहे. जिथे 42 धावांचा पाठलाग करत असताना मात्र 5 गडी बाद ऋग्वेद फायटर्स खैरवाडी संघ 42 धावांचा पाठलाग करत असताना मात्र 16 धावा इथे बनल्या गेल्यात. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12. 26ची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 13 धावा गोला करायचे आहेत त्या ऋग्वेद फायटर्स खैरवाडी या संघाला. चला प्रत्येक टीम मिटिंग घ्यायची नाही धाटव संघ. आपल्याकडे आता फक्त 10 मिनिटं बाकी आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 12 चेंडू फेस करायचे आहेत. 12 चेंडू 26ची गरज आहे. 12 चेंडू 26ची गरज आहे. जिथे 42चा पाठलाग करायचा आहे 16 तर बनल्यात. 12 चेंडू 26ची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 13 धावा गोला करायच्या आहेत. जिथे आपण पाहते तर वैभव आणि आदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जिथे आदेश आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 4वर आदेश खेळतोय आणि वैभव मात्र अजून आपला अकाउंट ओपन नाही केलाय. गोलंदाज आलेत हितेश उर्फ फरसार या नावाने तो प्रसिद्ध आहे आणि आज चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल आपल्या संघासाठी.
कारण प्रत्येक आपण पाहिलं मंदारने 12 चेंडू फेकले. अवघ्या मंदारने आपण पाहिलं तर आपल्या 12 चेंडूमध्ये धाबा खर्च 9 केल्या आणि महत्त्वाचे 3 फलंदाज त्यांनी बाद केले. त्यानंतर मयूरने 7 धाबा खर्च केले, महत्त्वाचे फलंदाज त्यांचा बाद केले. फटका फसला, चेंडू हवेमध्ये, उंच आहे, लांबी नाही आहे. अजय चेंडूच्या खाली आहे, धक्का बसेल तो इथे 6वा ऋग्वेद फायटर्स खैरवाडी या संघाला. डीजे जी भोगटे साहेब यांचं आगमन झालंय, सुरेशजी खैरे साहेब यांचं आगमन झालंय. मी विनंती करतोय की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मायची शाल आणि पुष्पविजेते यांचं स्वागत करायचं आहे. सुरेश खैरे साहेब यांचा सत्कार करतील. काय झालं? प्रतीक बोगटे. बघा इथून आपण पाहतोय तर अर्थातच गोलंदाज झाले होते ते मात्र हितेश आणि सुरुवात विकेटनी केली आहे. 6 गडी बाद झालेत. 11 चेंडू 26ची गरज आहे. ती ऋग्वेद फायटर्स खैरवाडी या संघाला. न्यू बासमन मैदानच्या आतमध्ये धर्मा आलेत. 11 चेंडू 26ची गरज आहे. बघा धर्मा आलेत. फटका तर चांगला आहे. अजय तिथे आहेत. धर्मा आले काय आणि धर्मा गेले काय कळलंच नाही आहे. 7वा धक्का. डीजे गोंदिया ट्रॅकवर जसे आलेत ना ते आता मात्र विकेटच्या उंबरठ्यावर आलेले आहेत. पहिले त्यांनी आपण पाहिलं तर बॅट्समन वैभवला बाद केला. त्यानंतर धर्मा आले. धर्मासुद्धा बाद झाले. फटका चांगला होता पण तेवढंच चांगलं झेलसुद्धा पकडलं ते अजयने. सलगचे 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्यात. विकेटच्या उंबरठ्यावर आता आपल्याला हितेश पाहायला मिळतील. प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं की आपल्या कारकिर्दीमध्ये एखादी विकेट हॅट्रिक घ्यावी आणि त्या स्वप्नांमध्ये सध्याच्या घडीला हितेश आहेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असतील ते बॅट्समन राज आलेत. हे विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये कंप्लीट करणार का हितेश क्रीड. सलगचे 2 विकेट त्यांनी मात्र प्राप्त केलेत आणि त्या दोन्ही विकेट आपण पाहतो तर अजयनी पकडलेले आहेत. झेल विकेट हॅट्रिक. हो अपील तर केली आहे परंतु पाहूया अपीलमध्ये विश्वास किती आहे. दक्ष आक्षेपंच मनोज यांचा इशारा. सिंगल मिळेल 22च्या सर्वांमध्ये. धावसंख्या 1 वाढेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 25ची गरज आहे. 9 चेंडू 25 धावा. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर पूर्णपणे या मॅचवर मी म्हणेन ही मॅच आपल्या बाजूने पूर्णपणे बांधणी केली आहे ती धाटाव संघाने. कडे इथून मोठा फटका आला ते मॅच खूप दूर निघून जाईल. त्याच दरम्यान पाहायचं आहे खूप सफल झालं ते. पंचांचा इशारा मात्र इथे डॉट चेंडू आहे. 8 चेंडू 25ची गरज आहे. या ओव्हरचा विचार केला तर हितेशने आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. पहिले 2 विकेट प्राप्त केले. नंतर सिंगल आली 22च्या सरमध्ये. त्यानंतर डॉट 2 चेंडू बाकी आहेत. 25ची गरज. इथे मात्र डॉट झाला. इथे मात्र आदेशलाच आता मात्र थोडंसं आपण पाहतो तर थांबवलंय आणि आता मात्र पाहायचं आहे. 1 धाव मात्र आलेली आहे ती 22च्या सर्वांमध्ये. बॅटला एकही चेंडू लागून दिला नाही आहे पण त्याच दरम्यान पंच मनोज वलती सांगली की हा वाईट आहे आणि एक सिंगल मात्र इथे मिळेल. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आमचे स्कोरर सांगतील ते मात्र इथून धावसंख्या ती 18. 7 चेंडू 24ची गरज आहे. हो फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये आहे आणि बालासाठी एक लॉलीपॉप कॅच. धक्का बसतो इथं 8वा. डीजे
धन्यवाद. फलंदाज आपण पाहतो 9वा फलंदाज बाद झालेला आहे. पहिला धक्का आपण पाहतो तर 2 वर, दुसरा धक्का 4 वर, त्यानंतर 7 वर 7 वर तिसरा धक्का, 12 वर चौथा, 12 वर 5वा, 16 वर 6वा, 16 वर 7वा, 18 वर 8वा आणि 18 वर 9वा सुद्धा धक्का बसलेला आहे. 24 धावांची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक आहे. आता मात्र शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ऋग्वेद फायटर्स खैरवाडी संघाकडून न्यू बॅट्समन सुरेश आलेले आहेत. शेवटची जोडी आहे. 24ची गरज आहे. याच्यानंतर आपण पाहते तर एक बिग फाईट सोमजाई तिसे विरुद्ध बापूजी देव बारसोली. आशिष देशमुख यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र चेंडू फर्स्ट स्लिपमधून निसरला आणि चेंडू जातोय बरंच वेळानंतर चौकार आलाय. 3 जिथे आपण पाहता 3 चेंडूंनी 20ची गरज आहे. हाफ टायकर चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये आहे परंतु पाहूया इथून सुरेश आले, तिथून धावा सुद्धा आलेले आहेत. ती आता मात्र 2 चेंडू 19ची गरज आहे. बघा पहिली मॅच आपण पाहिले भास्ते विरुद्ध जय भवानी गावठण. याच्यामध्ये गावठण संघाने 33 धावा केल्या होत्या, भास्ते संघाने 34 धावा बनवल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर पेरणा 11 खैरवाडी या संघाने 46 धावा बनवल्या, परंतु कालभर बोरगर संघाने 47 धावा बनवल्या. परंतु जिथे तिसरी मॅच आपल्याला भेटीला आली आहे दाटा संघाने 41 बनवल्या, परंतु 42 धावा बनवण्यासाठी मात्र दूर ठेवलेला आहे. त्यामुळे समीकरण पूर्णपणे बदललं आहे. आता पहिल्या 2 मॅचमध्ये आपण काय पाहिलं तर दुसऱ्या डावमध्ये बॅटिंग करणारा संघ जिंकला. इथे मात्र पाहायचं पंचांचा इशारा प्लस वाईट प्लस 4 म्हणजे 5 धावा मिळतील. म्हणजे मॅच संपलेली नाही आहे का हे सांगायला सांगते सध्याच्या घडीला. येणारे चेंडू शिल्लक आहेत 2 आणि विजयासाठी आपण पाहिजे धावा झाल्या ती इथे जुळल्या काय ते 28 म्हणजे येणारे चेंडू शिल्लक आहेत 2. 14ची गरज आहे. एखादा खराब चेंडू या मॅचमध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकतो ऋग्वेद फायटर्स या संघाला. कारण इथे आपण पाहिलं तर वाईट प्लस 4 म्हणजे मोफतमध्ये 5 धावा देणगीच्या स्वरूपामध्ये अजयने दिल्यात. 2 चेंडू 14 धावांची गरज आहे. धावसंख्या 28 झाली आहे. आता मात्र 1 चेंडू 14ची गरज आहे. तर इथे आपण पाहतो तिसऱ्या मॅचमध्ये उलटफेर झालेला आहे. पहिल्या 2 मॅचमध्ये आपण अर्जुन काय पाहिलं प्रथम बॅटिंग करणारा संघ मात्र हरलाय, परंतु इथे काय पाहिलं प्रथम बॅटिंग करणारा संघ जिंकलाय. त्याच्यामुळे समीकरण पूर्णपणे एकदा बदललेले आहेत. आता मात्र सोमजाई तिसे आणि बापूजी बारसोली संघ इथे मात्र ऑल आउट केलाय आणि ऋग्वेद फायटर्स खैरवाडी संघ मात्र ऑल आउट झालाय आणि इथे मात्र सोनार सिद्ध दाटो संघ विजय झालाय. विजय संघाचे अभिनंदन, तसेच हरले संघात सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर दाटो संघ लगेच लाईनअपमध्ये आपण बाहेर पडायचं आहे. कारण इथे मात्र आपण पाहतो तिसरी मॅच संपली आहे जिथे दाटो संघ विजय झालाय. आता मात्र पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना आपल्या भेटीला आलाय. सोमजाई तिसे विरुद्ध बापूजी बारसोली संघ. टॉस जिंकलाय बारसोली संघाने आणि 17 स्वीकार